की माझ्याकडे कर्मचाऱ्यांची रांग लागलेली आहे, की कोणी प्रमोशनची गोष्ट करत आहे, कोणी मला नोकरीवर लावून द्या असा बोलत आहे, पण मला असा कोणता युवा दिसत नाही की या युवाला मी आपल्या पुढचं हा आंदोलन समोर नेण्यासाठी त्यांच्यावर मी हा भार देणार, असं कोणी युवा दिसत नाही. असे बाबासाहेबांनी खंत व्यक्त केली. ज्यांना आपण राईट आणि लेफ्ट हँड म्हणत आहोत, असे गायकवाड सुद्धा, ते दादासाहेब गायकवाड हे सुद्धा, ते संगप्रिय गौतम, LR बाली, जे कुट्टी आणि एन शिवराजन वगैरे बरेच काही नाव आहे, तुम्ही यूट्यूबवर आणि मीडिया आपल्या गुगलवर पाहू शकता. हे सर्व बाबासाहेबांना साथ सोडून जाणारे लोक आहेत. यांनी बाबासाहेबांना शेवटी त्यांना मदत करायला पाहिजे होता. तर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कॉन्स्टिट्यूशन सभेला गेले आणि त्यानंतर जी भारतीय घटना लागू झाली आणि पहिले जे लोकसभाची निवडणूक झाली, त्या पहिल्या निवडणुकीमध्ये उत्तर मुंबईमधून हरले आणि उपचुनाव आपल्या भंडारा गोंदियातून हरल्यावर हे जे राईट अँड लेफ्ट हँड जो होते, बाबासाहेबांच्या इर्दगिर्द जे फिरत होते, यांना असं वाटलं की बाबासाहेब आता हरले तर आता मी काही जिंकू शकणार नाही आणि हे लोक बाबासाहेब आंबेडकरांना सोडून जाणारे आहेत. बहुजन हिताय बहुजन सुखाय चा संदेश संपूर्ण विश्वाला देणारे महाकारुणिक सम्यक्षम बुद्ध, शिक्षणाचे महर्षी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबारावजी फुले, आरक्षणाचे जनक कोल्हापूर रेतेचे कुणबीराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायची स्थापना करणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी आणि सर्व महापुरुषांची विचारधारा देशातील कोण्या कोपऱ्यापर्यंत पोहोचवणारे मान्यवर कांशीराम साहेब आणि ज्या ज्या संतगुरू महापुरुषांनी या देशामध्ये बहुजनांच्या उत्थानासाठी आपले सर्वस्व अर्पण केले, अशा तमाम संतगुरू महापुरुषांना मी त्रिवार अभिवादन करतो. आणि आज इथे भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा सावरीच्या वतीने पंचशील बौद्ध विहार चे उद्घाटन कार्यक्रम आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती सोहळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि अशा आनंदमयी वातावरणात आपण इथं सर्व बौद्ध उपासक उपासिकाय सगळे एकत्रित झालेलो आहोत. आणि अशा हर्ष उल्हासचा हा जो सोहळा आपण इथे गेल्या कालपासून बहुतेक 2 दिवसीय कार्यक्रम आहे तुमच्या गावात सुरू आहे. आणि या कार्यक्रमाला जे तयार करणारी जी युवा टीम आहे, त्या युवा टीमने फार मेहनत घेतली आहे असं मला वाटतं, कारण केवढा सुसज्ज कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी तयार केलेला आहे. त्या युवकांना सुद्धा शुभेच्छा. आणि आम्ही बरेच दिवसापासून तुमच्या गावाला येतो, बरेच कार्यक्रम सुद्धा होतात आणि आम्ही डोळ्या देखतच तुमचा हा जो आपण जो बौद्ध विहार बांधले आज ज्यांचं उद्घाटन केले ते बघत सुद्धा होतो. आम्हालाही वाटत होतं की केव्हा केव्हा हा बौद्ध विहार तयार होईल आणि आपण या कार्यक्रमाला उपस्थित होणार. आणि असं सुंदर तुम्ही पंचशील बौद्ध विहार या ठिकाणी बांधलेला आहात. ज्यांनी इथं जमीन दिली त्यांचा पण आणि ज्यांनी सगळ्याच्या सहकार्याने जो हा बौद्ध विहार निर्माण झाला आहे, सर्वांना शुभेच्छा. आणि माझ्या पूर्व बऱ्याच वक्त्यांनी सुद्धा इथे आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन केला. स्नेहाताईंनी सुंदर असं वक्तव्य आपल्यापुढं सांगितले आणि त्याच्यातून आपल्याला बोध घ्यावा लागेल, त्याच्यातून आम्हाला काहीतरी शिकावं लागेल. त्यांच्या वक्तव्यावरून एक असं लक्षात आलं आहे की आता आम्हाला पंचशीलवर तयार चालणारी अशी एक पिढी तयार करायची आहे. त्यांच्या बोलण्यावरून असं वाटलं की कुठंतरी आम्ही कमजोर होत चाललेलो आहोत. आमचे कार्यक्रम धडाडीचे असतात. काल गोंदियामध्ये किंवा भव्य दिव्य अशी रॅली होती
सगळं आकर्षण होता कार्यक्रमाचं, सगळं काही दिसत होता. पण मग आमच्यामध्ये ते आचरण आणि पंचशील आपण कुठे कमजोर तर नाही होत आहोत, या गोष्टीकडे पण आम्हाला भर द्यायला लागेल. आणि ज्या पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप चालत आहोत, आधी तर आपण जय भीम घ्यायला शिकलो. बाबासाहेबांच्या नंतर तर मला वाटते मी जेव्हा 10व्या वर्गात पोहोचलो तेव्हापर्यंत सगळेच आमचा इकडे तिकडे दिसत होते घरामध्ये, माहित आहे तुम्हाला. मग बाबासाहेबांच्या आंदोलनाच्या नंतर आपल्या घरामध्ये केव्हा आले तर काही आम्हाला कळलं नाही. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण नंतर तर आमच्यामध्ये बराच काही बदल झाला पाहिजे होता ना, 56च्या नंतर. पण 56च्या नंतर असे कार्यक्रम दिसत नव्हते, काही वेगळेच कार्यक्रम होते, माहित आहे. बरोबर लक्षात आला तुमच्या की मग ते आले कुठून, कोणी तुमच्या डोक्यात टाकले ते. बाबासाहेबांनी एवढे बलाढ्य असं आंदोलन या देशामध्ये निर्माण केला आणि त्यांच्या महापरिनिर्वाण नंतर हा आंदोलन थांबून काही दुसरंच आंदोलन कसं घरी पोहोचलं आपल्या, याला तरी आम्हाला बघायला लागेल की कसं काय आला, कोणत्या रस्त्याने आला. तर काय आपण अजून हा जर आंदोलन आम्ही व्यवस्थित जर समजलं नाही तर तसं अजून पुन्हा होऊ शकतो ना. मग ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. स्नेहताईने त्याच्यावर जोर दिला आहे. आणि माझा तर असं मत आहे की आपण जो 15 वर्षाचा मुलगा या मुलगी झाली घरी, बौद्ध विहारात किंवा मग आपल्या घरी कार्यक्रम आयोजित करायला पाहिजे आणि सामूहिक पंचशील ग्रहण करायला पाहिजे त्यांना, जसं बुद्धाच्या काळात होतं. जसा तो वयात आला 18व्या वर्षी तर त्याला संघात प्रवेश करायला लागत होता आणि संघाची नियमावली वाचून सांगायला लागायची की आता मी पंचशील ग्रहण करून मी जे आता संघाचे जे नियम आहेत त्याला मी पालन करणार. आमची मुलगी किंवा आमचा मुलगा जर 18 वर्षाचा किंवा 15 वर्षाचा झाला तर त्याला सामूहिक सगळ्या समाजाच्या समोर पंचशील ग्रहण करावा लागेल. आता आम्ही तर केव्हापासून पंचशील ग्रहण करत आहोत, प्रत्येक कार्यक्रमात पंचशील ग्रहण करत आहोत. पण बदल होत आहे का आपल्यात बदल काऊन होत नाही? कारण की पंचशील ग्रहण कार्यक्रम घेत नाही आम्ही. जर आमचा मुलगा जर 10 वर्षाचा किंवा 15 वर्षाचा झाला तर समाजापुढे तो बोलेल की मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी दारू पिणार नाही. ज्या पंचशील आहेत ते पंचशील ग्रहण करेल तरच समाज सुदृढ होणार. या समाजाला तयार करण्यासाठी आम्हाला असं वाटते की नाही, आमचे घरं मोठे झाले, कॉन्क्रीटच्या मोठ्या मोठ्या इमारती तयार झाल्या तर आम्ही सुदृढ झालो. जर आम्ही सावरीमध्ये जर आम्ही सर्वे केला आणि विचारलं की तुमच्या घरी कोणी ग्रॅज्युएट आहेत का, तर तुम्ही काय म्हणाल? नाही जी ग्रॅज्युएट नाही आहे. काऊन नाही ग्रॅज्युएट आहे? बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर 1912 आणि 13 मध्ये विदेशातली डिग्री आणतात ना. आम्ही कोणत्या काळात जगत आहोत? 2025. तर आमच्याकडेही पाहिजे ना डिग्र्या, की झाला 10वा वर्ग संपला असं नाही ना. म्हणजे त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागेल. जर आपण सावरीचा सर्वेक्षण केला तर इथे तरी 100 ग्रॅज्युएट नाही तर 50 ग्रॅज्युएट पाहिजे. आणि ग्रॅज्युएट का होत नाही? समाज जबाबदार आहे. काऊन समाज त्यांना म्हणत नाही की कुठं फिरत आहे म्हणून? काऊन त्याला तुम्ही दर महिन्याला बोलवून समाजाच्या मीटिंगमध्ये एक ठराव घेत नाही की आमच्या मुलांचं शिक्षण किती कमजोर आहे की वाढलेलं आहे? याच्याकडे कोण लक्ष देणार? शिक्षणाकडे पण लक्ष देणं आवश्यक आहे. तर ह्या गोष्टीतून आपण बोध घेऊन समाजाला सुदृढ करण्याचा कार्यक्रम वाढवू. आधी जय भीम घ्यायला शिकलो, त्यानंतर मग छोटे छोटे आपण ते पंचशील झेंडे बांधलो गावामध्ये, माहित आहे. म्हणजे काही बौद्ध विहार नव्हते, पंचशील झेंडा होता एक. बहुतेक यांच्या काळात असल्याच पाहिजे. अजून आहेत जे 60-70, आम्ही आता आलोच समजा, पण जे 70 बाबासाहेबाच्या काळातले ज्या पूर्वी झेंडे असायचा, निळा झेंडा, पंचशील झेंडा. त्याच्यानंतर आम्ही मूर्त्या स्थापन करायला लागलो बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि तथागत बुद्धांच्या. गावागावात बौद्ध मूर्त्या नव्हत्या. तुम्ही 1990 मध्ये जाल किंवा त्याच्या 80 आणि 85 मध्ये आपल्या परिसरात नव्हत्या. होत्या का? मला तर वाटते नव्हत्या. आणि मग आपण मूर्त्या ठेवायला लागलो आणि नंतर मग आपण बौद्ध विहाराकडे वळलो. आता आपण बौद्ध विहार बांधत आहोत आणि मेटलच्या सुद्धा आपण आता मूर्त्या ठेवायला लागलेलो आहोत. या सर्व गोष्टी आपण पुढं वाढत आहोत.
आता बौद्धविहारपर्यंत आलो. ताईने सांगितलंच आहे की पंचशील आपण मानणार आहोत, सगळ्यांनी ठरवलेलं आहे. आता यानंतर सगळे पंचशीलवर चालू आपण. तर आता एवढे वक्ता लोक फार जेव्हा तेव्हा आम्हाला बोलत असतात, अरे शासक बना, शासक बना. झाला ना आता बौद्धविहार बांधले, आता एकदा यांची ऐका लागल की काय आहे बॉ यांचा. की बाबासाहेबांनी म्हटले की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे. जा आणि मोक्याच्या जागा पकडा. इन पढ़े लिखे लोगों ने मुझे धोखा दिया, मैं ये कारवा बड़े मुश्किल से यहाँ तक लाया हूँ. जर तुम्हाला पुढे न्यायचं नसेल तर तिथेच ठेवा. मी खूप यातना सहन करून हा कारवा इथपर्यंत आणलो आहे. कारवा म्हणजे काय? कारवा कोणता कारवा होता बाबासाहेबांचा? कोणता उद्देश होता बाबासाहेबांचा? तर आता बौद्धविहार बांधून झाले तर चला आपण आता शासकच बनायला पाहिजे. सगळे वक्ता लोक नेहमी आम्हाला म्हणतात की शासक बना, शासक बना. तर आता आपण ठरवू सावरीचे लोक की आता आम्हाला बॅलन्सिंग ऑफ पॉवरमध्ये यायचं आहे. गावामध्येच, कुठे? गावातच यायचं आहे. आणि आपण गावामध्ये ज्या काही जे शासकचे स्टेप आहेत वेगवेगळ्या, दाखवा पाणी थोडंसं, पूर्ण कार्बन घेतलं आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा जो संघर्ष आहे, या संघर्षातून आम्हाला काही पुढे शिका लागेल. आणि नवीन पिढीला बाबासाहेबांचा काय संघर्ष होता तो संघर्ष ठेवा लागेल. आता आम्ही काय करतो, मिरवणूक काढतो, बाबासाहेबांची जयंती साजरी करतो मोठ्या याच्यात, पण विचारांचा जो ट्रान्सफर आहे नवीन पिढीपर्यंत तो जाताना दिसत नाही आहे. हा कुठून येईल? बौद्धविहारामध्ये आता समजा आता बौद्धविहार बांधले, आता बौद्धविहारामध्ये आता कशाची गरज आहे? आता तिथे आता पुस्तका पाहिजे, 22 खंड बाबासाहेबांचे. आणि बाबासाहेबांचा जेवढा लिटरेचर आहे, जो स्टेट गव्हर्नमेंटनी आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी जो प्रकाशित केला, त्या सर्व ग्रंथ पाहिजे इथे. आणि आम्ही ते ग्रंथ वाचत नाही म्हणून ते काही प्रिंट करत नाही गव्हर्नमेंट. तुम्हाला माहित आहे 22 खंड काय आहेत? तर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळा संघर्ष त्या खंडामध्ये आहे. आणि ते खंड आपल्या गावामध्ये पोहोचले नाही 2025 पर्यंत, तर आंदोलन कसा ट्रान्सफर होईल? मग नवीन पिढीपर्यंत हा आंदोलन कसं जाईल? म्हणून या साऱ्या संघर्षाचा जो रहस्य आहे हा सर्व बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या ग्रंथात आहे. आणि ते ग्रंथ आपल्या गावामध्ये पोहोचायला पाहिजे मित्रांनो. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष, बाबासाहेबांनी जे बोलले की मी फार परिश्रम करून हा कारवा इथपर्यंत आणलो, त्याच्यात काही अर्थ दडलेला आहे. आज बघा, जर आपण म्हटलंय की बाबासाहेबांचं आंदोलन जर पाहत आहोत तर फार कठीण आणि त्या आंदोलनातून आम्हाला एक प्रेरणा मिळते. बाबासाहेबाला जर आम्ही बघितले तर बाबासाहेब विदेशी शिक्षण घेऊन आले, आम्ही घेतलो का? तुमच्यासाठी शिष्यवृत्ती आहे गव्हर्नमेंट महाराष्ट्राची, पण तुमची मुलं जातात का विदेशी? ऑस्ट्रेलिया, अमेरिका ह्या जे काही युनिव्हर्सिटीज आहेत, गोंदियाचे काही जे कर्मचारी त्यांचे मुलं चाललेले आहेत आता, पण तुमच्या गावातले मुलं हायर स्टडीजकडे चालले का? आता इथे हायर स्टडीजचे स्टुडंट पण आहेत, स्नेहाताई पण आहेत आणि संदीप आनंद पण आहेत. ते पण एक पत्रकारितामध्ये मास्टर डिग्री सेंट्रल युनिव्हर्सिटीमधून घेत आहेत. तर आपले मुलं सुद्धा तिथे जायला पाहिजे. आणि त्या मुलांना तुम्ही 14 एप्रिलच्या या मंचावर बोलवा की सावरीमधून आपण किती विद्यार्थी विदेशात पाठवलो, किती विद्यार्थ्यांना आपण सेंट्रल युनिव्हर्सिटीला पाठवलो, किती विद्यार्थ्यांना आपण स्टेटच्या याच्यामध्ये अजिम प्रेमजीमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सला किती पाठवलो, आणि किती लोकांना सायन्सच्या भागामध्ये पाठवलो, स्पेसच्या रिसर्च सेंटरवर पाठवलो. ह्या सर्व गोष्टी आम्हाला करायला लागेल. ह्या केव्हा होतील? हे असं चालणार नाही की नाही आपण आता 14 एप्रिल आली तर आपण डान्सचा स्टेप शिकू, आपण कशा पद्धतीने डान्स करणार याचा स्टेप जर आपण शिकत असो तर हा समाज आता कोणत्या दिशेला चाललाय हे आता लक्षात घ्यावं लागेल. 14 एप्रिल येत आहे म्हणून आपण डान्स शिकत आहोत, पण 14 एप्रिलला आपण आपले विद्यार्थी एका वर्षात किती घडवले याचा काही आमच्याकडे हिशोब नाही आहे.
हा हिशोब कधी येणार? पुढच्या जयंतीला आपण हेच सांगू की आम्ही या आणि का येत नाही. आता आपण विचार करू की पुढच्या विद्यार्थी आपण पुढच्या वर्षामध्ये निर्माण करू. होईल, कठीण काम आहे. हा जर कठीण काम असेल, तुम्हाला MBBS ला तयार करायचे विद्यार्थी कठीण काम असेल, जर कोणी आले सांगितलं ना, YouTube आहे तुमच्याकडे, तुम्ही कोणती भाजी, कारल्याची भाजी कशी बनवता हा सगळं पाहत असता ना. मग डॉक्टर व्हायचं आहे किंवा विदेशात आपल्या पोरांना पाठवायचं आहे, तर त्याच्यासाठी कोणतं स्टेप आहेत जरी कोणी सांगितलं नाही तुम्हाला, तरी पण त्या YouTubeच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता ना. पण आम्ही तसं करतो का? आम्ही कोणतेही कामं करू द्या, पण एखादा स्पीच लावा बाबासाहेब आंबेडकरांचा, पोरांना कळू द्या ना काय आहे ते, आणि त्यांना विचारा की तू काय करत आहेस. कारण की जर हा जर सुदृढ समाजातील जो हा युवा वर्ग जर शिक्षित होणार नाही तर आम्ही गुलाम होणार आहोत. कारण की आम्ही ज्या वयात आहोत, आम्ही आता उच्च शिक्षण घेऊ शकणार नाही ना. मग आता उच्च शिक्षण कोण घेणार? आमची पिढी. आणि त्या पिढीने शिकवायचं काम कोण करेल? आम्ही करणार. म्हणजे उच्च शिक्षणासोबत सोबत त्यांना बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर यांची चळवळ सुद्धा माहीत असायला पाहिजे. नाहीतर बाबासाहेबांनी 35 लोकांना, विद्यार्थ्यांना विदेशात पाठवलं, आणि जेव्हा ते परत आले मोठे मोठे बंगले बांधले आणि बाबासाहेबांनाच उद्घाटनला बोलवले, बाबासाहेबांनाच आमंत्रण केले. म्हणून तर बाबासाहेब दिल्लीला म्हटलं, असं फिरता फिरता नानकचंद रत्नू यांनी आपल्या बायोग्राफीमध्ये लिहिलं आहे ना, बाबासाहेब किती खंत व्यक्त करत होते शेवटी की माझ्याकडे कर्मचाऱ्यांची रांग लागलेली आहे, की कोणी प्रमोशनची गोष्ट करत आहे, कोणी मला नोकरीवर लावून द्या असा बोलत आहे, पण मला असा कोणता युवा दिसत नाही की या युवाला मी आपला पुढचं हा आंदोलन समोर नेण्यासाठी त्यांच्यावर मी हा भार देणार, असं कोणी युवा दिसत नाही, असे बाबासाहेबांनी खंत व्यक्त केली. आणि जे कोणी होते बाबासाहेबांच्या सहपाठीला ते सगळे मुवमेंट सोडणारे होते. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हे मुवमेंट उभी केली आणि या मुवमेंटमध्ये जे लोकांना तयार केले, ज्यांना आपण राईट आणि लेफ्ट हँड म्हणत आहोत, असे गायकवाड सुद्धा, ते दादासाहेब गायकवाड हे सुद्धा, ते संघप्रिय गौतम, LR बाली, जे कुट्टी आणि N शिवराजन वगैरे बरेच काही नाव आहे, तुम्ही YouTubeवर आणि मीडिया आपल्या गुगलवर पाहू शकता. हे सर्व बाबासाहेबांना साथ सोडून जाणारे लोक आहेत. यांनी बाबासाहेबांना शेवटी त्यांना मदत करायला पाहिजे होता. तर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कॉन्स्टिट्यूशन सभेला गेले आणि त्यानंतर जी भारतीय घटना लागू झाली आणि पहिले जे लोकसभाची निवडणूक झाली, त्या पहिल्या निवडणुकीमध्ये उत्तर मुंबईमधून हरले आणि उपचुनाव आपल्या भंडारा गोंदियातून हरल्यावर हे जे राईट अँड लेफ्ट हँड जो होते बाबासाहेबांच्या इर्दगिर्द जे फिरत होते, यांना असं वाटलं की बाबासाहेब आता हरले तर आता आम्ही काही जिंकू शकणार नाही, आणि हे लोक बाबासाहेब आंबेडकरांना सोडून जाणारे आहेत. ह्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचा साथ सोडली आणि साथ सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना कमजोर करण्याचं काम केलं आहे. म्हणून 56 नंतर आमच्या घरामध्ये दुसरे जे काही नाही पाहिजे होते ते दिसून आले. ज्यांचा काम होता की बाबासाहेब आंबेडकरांचं मुवमेंट गावागावात पोहोचवण्याचा, पण 56 नंतर ज्यांना नोकऱ्या लागल्या ते लोक जात लपवून राहिले. त्यांनी आपली जात लपवून राहिले. बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन सांगितलं नाही. UP बिहार असो किंवा साऊथ इंडियाचा भाग असो, बाबासाहेब आंबेडकरचं मुवमेंट लपवला, त्यांनी सांगितलं नाही. मग हे कोणी सांगितलं? या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन मग कोणी सांगितलं? मोठ्या मोठ्या लेवलवर आपला जीवन दान करून, आपला घरदार सोडून ज्यांनी आयुष्यभर लग्न नाही केला, असा कोण आहे की ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन आमच्यापर्यंत पोहोचवलं आहे? नाहीतर मी जेव्हा छोटा होतो तर बाबासाहेबांची जयंती एक गावातल्या बाया येत आणि पाळणा म्हणत आणि तिरंजी वाटत आणि बाबासाहेब आंबेडकरची जयंती संपली. हे बघितलंय आम्ही. आपण ते तोरण बांधत होतो, ताववाला नाही का ते पेपरवाला, आणि मग गावामध्ये सगळे बांधायचा आणि मग तिरंजी नाही तर साखरच देत होते किंवा मग ते शेंगदाणेच देत होते आणि मग प्रसाद वाटायचे, प्रसाद म्हणत होते. तेव्हा प्रसाद वाटले, प्रसाद नाही भेटली म्हणून दुसऱ्या दिवशी मिटिंगा होत होत्या. असं तयार करायचंय समाजाला. प्रसाद नाही मिळाली, मी पैसे दिलो पण मला प्रसाद नाही भेटली. आता प्रसादाकडे जाऊ नका. आणि तुम्ही मोठे आहात, जे स्नेहाने सांगितलेलं आहे की आमचे
बौद्ध विहार होते, युनिव्हर्सिट्याज होत्या, आमचे राजे होते, आमच्या इथं 800 वर्षापर्यंत बौद्धांचा शासन होता. आम्ही शासक लोक आहोत. बाबासाहेबांनी असंच नाही म्हणला की तुम्ही शासक व्हा आणि शासनकर्ते बना. आहेत का आपल्यात शासनकर्त्याची क्वालिटी? ते निर्माण करावं लागेल, ते निर्माण करावं लागेल आणि ते एकोपा एकजुटीने राहावं लागेल. तुम्हाला ग्रामसभेत बोलता आलं पाहिजे. 2025 सुरू आहे, इथल्या महिलांना ग्रामसभेत बोलता यायला पाहिजे, ग्रामपंचायत जाता आलं पाहिजे. तुम्ही भाषेचा वापर असं म्हणू नका की मला मराठी चांगली बोलता येत नाही. नाही, मी जे बोलत आहे ते समजलं पाहिजे समोरच्या लोकांना. जर मी तर तमिळमध्ये बोललो असता तर तुम्हाला समजलं असतं का? म्हणजे मी बुद्धू आहो का? मी जर इथं कन्नडमध्ये बोलत आहो तुम्हाला समजतच नाही. भाषेचं नाही, ते तुमचं माध्यम, तुम्ही काय बोलत आहात, काय तुमचं म्हणणं आहे हे समोरच्या लोकांना कळायला पाहिजे. आणि पुढच्या कार्यक्रमात जयंतीमध्ये तुमच्यापैकी बी 2-3 लोकांनी भाषण द्यायला पाहिजे. आता काही सगळे लोक बाहेरचे येऊन इथे भाषण देतील का? तुम्ही पण या समोर. पुढच्या वेळेस 2-3 महिला तयार व्हा आणि माईक पकडा, माईक मध्ये बोला, बोलायला शिका, आपले विचार ठेवा. गावामध्ये तुम्हाला विचार मांडावा लागेल, तुम्हाला समस्या मांडाव्या लागतील. काय तुमच्या वार्डच्या समस्या आहेत, गावाच्या काय समस्या आहेत, तुम्हाला काय हवं आहे, तुमच्या डोक्यात काय पाहिजे, तुम्हाला कोणता डेव्हलपमेंट पाहिजे, तो सर्व संविधानात आहे. तुम्ही जो विचार करत असाल, तुमच्या गावात चांगली इंग्रजी शाळा पाहिजे, तुमच्या गावात गार्डन पाहिजे, तुमच्या गावात महाविद्यालय, हॉस्पिटल, जो काही तुमच्या डोक्यात असेल तो सर्व संविधानात आहे. पण तुम्ही शासक आहात का? हा कोण करेल? म्हटलं ताईने टाईल्स देणार आहेत म्हणून. तर ते तुमच्या डोक्यात जो काही आहे, तुम्हाला जो डेव्हलपमेंट करायचा आहे, त्या सर्वच्या सर्व गोष्टी बाबासाहेबांनी नीतिनिर्देशक तत्वात सांगितलं आहे की तुमचा लिव्हिंग स्टँडर्ड, आमचा लिव्हिंग स्टँडर्ड हाय व्हायला पाहिजे असा भारतीय संविधान म्हणतो. पण आमचा झाला का लिव्हिंग स्टँडर्ड हाय? नाही झालं ना. का झालं नाही? आम्हाला संविधान सुद्धा कळला नाही, आम्ही संविधानाचा अभ्यास सुद्धा केला नाही, म्हणून ह्या सगळा घोर होत आहे. म्हणून ज्योतिराव फुले म्हणतात की एवढा अनर्थ, हा जो काही अनर्थ होत आहे आमचं, आम्हाला जे इथे गुमराह करल्या जात आहे, एवढा अनर्थ एका अविद्येनं केलाय. बघा, म्हणजे तुमचा जो नुकसान झाला आजपर्यंत ना, आमचा जो नुकसान झाला आहे हा कशामुळे झाला? अविद्येमुळे. आणि अविद्या म्हणजे काय? नुसतं हा वाचणं लिहिणं अविद्या नाही, तर आमची समजदारी ही सुद्धा अविद्या आहे ना. अविद्येमुळे आपण भलतेच काही काम करत होतो. बाबासाहेबांनी सांगितल्या मोक्याच्या जागा पकडा, एज्युकेशन घ्या, शिक्षण घ्या, एकत्र व्हा, जा पार्लमेंटमध्ये बोला. पण आम्ही ते नाही केलो. आम्ही कोणते कामं केलो? अंगामध्ये काहीतरी आणलो, कोणत्या बाबाकडे गेलो, टीका लावलो, ते राखडीचे टीका लावले, आमचा कल्याण होईल म्हणून. आणि बुद्धानं ते केव्हा तरी सोडायला सांगितले. तर हा जो आमचं नुकसान झाला हा भरून निघेल का? निघणार नाही. म्हणून आताच शासक बनण्याचा आम्ही निर्णय घेऊ. झाला बौद्ध विहार, आता झाला बाबा एकदाचा बौद्ध विहार सावरीला आपला. एकच नाही, टोल्यावर सुद्धा आहे. इथेच नाही, अजून समोर गेला तर एक बौद्ध विहार आहे, 3 बौद्ध विहार आहे तिथे. काही छोटा गाव आहे का? आता शासक बनू मा, आणि भरपूर झाला. आता आपले लोक निवडून पाठवू, आपल्या लोकांना सांगू की ग्रामपंचायत आणि त्याच्यामध्ये आमचे जे मेंबर्स राहतील ते आपल्या गोष्ट ठेवतील तिथे. हा केव्हा होईल? जेव्हा तुम्ही आपली अविद्या दूर कराल. हा एवढा नुकसान जो होत आहे, ज्योतिराव फुलेंनी एकच सूत्र सांगितलं आहे, हा जो नुकसान झाला हा आमच्या अविद्येमुळे झाला. म्हणून आपला आता ही जी आहे आता विद्या, जी ज्ञान आहे ते आता आत्मसात करू. आता कुणीही व्यक्ती आला आणि आम्हाला संविधानही सांगितलं असा तरी आम्ही आता घाबरणार नाही. आम्ही संविधान सांगणार. पान नंबर 54 पाय रे बाबा, 54 वर हाय. पान नंबर आर्टिकल नंबर 38 वर हाय असं बोलाल तर तो घाबरेल ना. तुमच्या घरी केव्हा येतात लोक तुम्हाला माहित आहे, आमच्या घरी केव्हा येतात लोक आम्हाला माहित आहे, बरोबर. आता लोक नाही येते. आता तर तुम्ही तर रोडावर जोराने जात असतील तरी तुम्हाला जयभीम नाही घेणार आहेत. आणि जयभीमही घेतील तर घाईताव मग नंतर येतो. पण तेव्हा नंतर तुमच्याकडे येतील, कारण की त्यावेळेस त्यांना शासक बनायचा असतो. आणि तुम्हाला काय, बाबासाहेबांनी तुम्हाला शासक बनण्यासाठी सांगितलंय, पण आम्ही आपल्या अविद्येमुळे ते आतापर्यंत केलं नाही. फार मोठा नुकसान करून घेतलो आम्ही. आपल्या विद्यालय नाही, आपले स्कूल्स नाही, आमचे कॉलेज नाहीत, आमचे युनिव्हर्सिटीज नाहीत, काहीच नाही आमच्याकडे. आता काही छोटे मोठे आपण जे बौद्ध विहार बांधत आहोत एवढंच आहे. मग काय, आमच्या शाळा नाही आहेत.
उद्या शाळा बंद होतील तर आपले मुलं कुठं जाणार आहेत? काय करणार आम्ही? तुम्हाला वाटते का असं की माझा मुलगा अनपडवर राहायला पाहिजे म्हणून? हात वर करा बोले एखादं कोणी. नाही नाही, माझा मुलगा शिकलाच नाही पाहिजे, बिलकुल नाही, मी आपल्या पोराला काही करीन, असं आहे का कोणी? असा याकही नसेल. सगळ्यांना वाटते माझा मुलगा वर झाला पाहिजे, पण आम्ही तसं करत नाही. अरे जरी बिड्याही बांधत असो ना आपण, तरी आपल्या मुलांना घडवा. शेवटी एवढंच बोलतो, गायक आलेले आहेत, आम्ही सुद्धा बिड्या बांधून आलो, आम्ही वसतिगृहात राहिलो, वसतिगृहात राहून आपण आपलं शिक्षण पूर्ण करून आज मी शासकीय नोकरीत आहोत. जे काही आहे, जे काही बोलण्याचं बळ आलेलं आहे, तो शिक्षणामुळे येतो. म्हणून आपल्या पोरांना शिकवा, त्यांना पाठवा शाळेत. जर तुमच्याकडे पैसे नसतील तर वसतिगृह आहे त्याच्यासाठी. जर तुमच्या मुलांकडे तुमच्याकडे काही नसेल तर विचारा, कोणाला तरी फोन लावा. तुम्ही फोन लावता आपल्या मावशीला, तासोन तास बोलता, झाला का, आला का, गेला का, मंडई केव्हा आहे, हा केव्हा आहे, ते काही ऑनलाईन मंडई काय येतं, तुमच्या गावची जयंती कशी राहिली, तो आला होता का, हे फोन होत का? असं फोन करा. तुमचं मुलं MBBS झाला का, तुमचा मुलाचा झाला का, BE वगैरे कुठं आहे त्याचा, लातूरला ऍडमिशन झाला का त्याचा, अच्छा अच्छा अच्छा, हा मग तू कोल्हापूरला असेल आता, असं नाही विचाराल तुम्ही. मग तुम्ही काय कराल, ते काय म्हणत होती, तिचं भांडण काय झाला, अशा गोष्टी आपण फोनवर करतो. अर्धा तास, एक तास बोलत असतो. बरोबर? मी चुकत आहे का? सोडा आपण हे, असं करू नका. फोनचा वापर आपण चांगल्या पद्धतीने करू, आपल्या मुलांना घडवू. मुलगा घरी आला तर त्याने पुस्तक त्याच्या हातात पाहिजेत, पण तुमच्याकडे पुस्तकच नाही आहे. 10 पुस्तकं ठेवा, जिकडे तिकडे ठेवा ना पुस्तक. किचन मध्ये जाता तर किचन जवळ पुस्तक, बेडरूम मध्ये गेलं तर बेडरूम जवळ पुस्तक, तुम्ही हॉलमध्ये बसले तर हॉलमध्ये पुस्तक, जिथे जाता तिथं पुस्तक पाहिजे घरामध्ये. जिकडे तिकडे पुस्तका पाहिजे. तेव्हा बदल होईल. असं नाही होणार. म्हणून कारण की ह्या सर्व गोष्टी आपण ज्या करत आहोत ह्या एका दिवसाच्या नाही मित्रांनो. मुलांना शिकवा, शाळेत पाठवा. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो आंदोलन आहे, अरे एका छोट्याशा चाळीतून बाबासाहेबांनी आंदोलन सुरू केला. बाबासाहेबांचं आंदोलन कुठून झाला? मुंबईमध्ये एक चाळी होती, परळची चाळी, माहित आहे तुम्हाला? 10 बाय 10ची खोली होती छोटीशी, आणि त्या खोलीमध्ये रमाई आणि बाबासाहेब राहायचे. आणि तिथून विदेशी शिक्षण घेतला, तिथून हा एवढा आंदोलन झाला. आणि तेव्हा राजगृह तयार झाला 1935ला. परळच्या छोट्याशा रूम मध्ये तुम्ही गेले असाल मुंबईला तर जाऊन या. त्या परळमध्ये छोटीशी चाळ आहे, आणि त्या चाळीमध्ये जो क्रमांक असेल त्या चाळीचा, त्या चाळीमध्ये बाबासाहेब राहायचे. आणि तिथून हा आंदोलन सुरू झाला. आपल्याला काय वाटतंय, झाला की बस प्लॉट झाला का, घर झाला का, हा झाला का, तो झाला का, असं आपण करतो. नाही, समाजाला तयार करायला लागेल मित्रांनो. आणि समाजात फार हुशार लोक आहेत, आणि हुशार लोकांपासून सावधान राहायचं आम्हाला. म्हणून एवढं नुकसान कशामुळे झाला? अविद्येमुळे झाला. आणि तुम्हाला खरा काय ना खोटा काय ह्या जाणून घेण्याची तुमच्यामध्ये क्षमता वाढायला पाहिजे मित्रांनो. आणि फार आतोनात कष्ट करून बाबासाहेब आंबेडकरांनी आणि रमाईने आणि बऱ्याच बाबासाहेबांना हेल्प करून हा आंदोलन इथपर्यंत पोहोचवला आहे. बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये जाताना हेच सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये बराच संघर्ष बघितला आणि अस्पृश्यतेचा सहन केला. आणि एकमेव महापुरुष आहेत बाबासाहेब की ज्यांनी अस्पृश्यता सहन करून 17व्या कलमेमध्ये बाबासाहेबांनी ती अस्पृश्यता दूर केली. तुम्हाला माहित असेल सोनबाचं एक गीत ऐकलं असाल ना, सोनबा तो पाणी वगैरेचा एक कहाणी आहे, माहित आहे? सोनबा येवले की काय सोनबा, त्याची एक घटना तुम्हाला माहित असल्या पाहिजे. गोरेगावची एक घटना माहित असल्या पाहिजे, जिथे गाडीवान बाबासाहेबांना म्हणतात की नाही, तुम्हाला माहित आहे सगळा. ती घटना आठवा तुम्ही. बडोद्याची घटना आठवा. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा विदेशी शिक्षण घेऊन सयाजी गायकवाडांच्या ऑफिसमध्ये जॉईन होतात तर फाईल फेकून आणि तिथेच संकल्प करतात बाबासाहेब की नाही आता मला काहीतरी परिवर्तन करायचं आहे, हे नोकरी घ्या, आता मी मुंबईला चाललो. मुंबईमध्ये सिडनहॅम कॉलेजचं उदाहरण बघा, घटना जिथे बाबासाहेब ते म्हणजे अर्थतज्ञ, भारतात पहिला व्यक्ती जो अर्थशास्त्राची विदेशी डिग्री घेऊन आले, त्या प्रोफेसरला ते घड्याला ते चेन बांधून ठेवत आहे. आणि आता म्हणतात की महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या चित्रपटाला आपण प्रदर्शित करू शकणार नाही. तुम्ही बांधले ना, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या सिडनहॅम कॉलेज मुंबईमध्ये त्या माठाला तुम्ही चेन बांधले, त्याला त्या पाणी पिण्याच्या ग्लासला तुम्ही बांधले काऊन? त्याचा जबाब कोण देणार? आता थोडी होणार असं की असं नाही. ते पण घटना आम्हाला आठवा लागेल. बाबासाहेब आंबेडकरांना
उपचुनाव आणि मुंबई हरवण्याचा ते पण घटना आठवून ठेवा लागेल आपल्याला. आणि बाबासाहेबांना दिल्लीमध्ये अंतिम संस्कारासाठी जागा दिली नाही हे गोष्ट आहे आपल्या आठवणीत ठेवा लागेल. गाड बांधून टाका या गोष्टी. आणि बाबासाहेबांना 1990 मध्ये भारतरत्न दिला त्या लोकांनी. बाबासाहेबांनी भारतीय घटना लिहिली आणि कोलंबिया विश्वविद्यालयाने बाबासाहेबांचा सन्मान केला आणि काय म्हटला, भारतीय घटनेचे शिल्पकार असं नाव दिलं आहे. आपल्या लोकांनी काय केलंय, संविधान लागू झाल्यावर त्यांना लोकसभेत नाही पाठवलं आणि कोलंबिया विश्वविद्यालयाने जे फोटो असा दाखवताय ना बाबासाहेबला, आता बाबासाहेबाचे तर तुम्ही फोटो रंगीबेरंगी टाकून राहिले. जे काही एडिटिंग होऊन राहिला की बाबासाहेबाच्या फोटोचा एवढा एडिटिंग होत आहे, उद्या विचाराची एडिटिंग होईल. सावध व्हा तुम्ही. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोमध्ये एडिटिंग होत आहे मित्रांनो. म्हणून बघा, ह्या सर्व गोष्टी गायक साहेब पण पोहोचलेले आहेत आणि ते पोहोचतील एवढाच माझा बोलायचा होता करार. त्या कार्यकर्त्यांसोबत करार काय होता की गायक आला रे आला की मी बंद. माझा केवढा एग्रीमेंट होता, एवढाच होता की ते गायक रेडी आले की भैया आपला दुकान बंद करा आणि आमचा आता संपला, जेवढा आहे तेवढाच. आता तुम्ही घरी अभ्यास करा, कोणाला विचारा किंवा यूट्यूबवर पहा किंवा सर्च करा किंवा आपलंही डोकं वापरा, रिसर्च करा. बाबासाहेब आंबेडकरांचा रिसर्च कोण करेल, तुम्ही करणार की आम्ही? कोण करेल? ते ज्या लोकांनी बाबासाहेबांना त्रास दिले ते रिसर्च करतील का? रिसर्चसाठी काय पाहिजे मग? तुम्हाला जर विचारले की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा रिसर्च करा, रिसर्च म्हणजे शोध की बाबासाहेब कोणत्या कंडिशनमध्ये हे आर्टिकल्स आले असतील, कोणत्या परिस्थितीत हा असा मुवमेंट तयार झाला असेल, या सर्व गोष्टी कुठून येतील? रिसर्च करा लागेल आणि हा रिसर्च तुम्हाला करा लागेल मित्रांनो. आणि या रिसर्चातून आम्हाला बाबासाहेब आणि बुद्ध फुले शाहू आंबेडकर समाजापुढे ठेवा लागेल आणि तुम्ही ठेवाल एवढा मला हमी आहे आणि एवढा विश्वास आहे. सावरीतील आणि सावरी आमच्यासाठी काही नवीन नाही आणि बऱ्याच वेळा आम्हाला सारे साहेब बोलवतात, नक्की या नक्की या. आम्ही थकले आहोत इकडे तिकडे जाऊन, तरी पण आम्ही म्हटलं नाही, आम्ही सावरीला नक्की येऊ. बौद्ध विहाराचा उद्घाटन सोहळा आहे, जयंती सोहळा आहे आणि कोटांगले साहेबांचा कार्यक्रम सुद्धा आहे, तर आम्ही नक्कीच इथे येणार, पोहोचणार आणि पोहोचले आणि चांगले वक्तव्य पण इथं झालेले आहेत आणि चांगलं आहे की तुम्ही सगळे बसून ऐकले आहात, सगळ्यांचे वक्तव्य ऐकले, काही त्रास झाला नाही आणि सर्वांनी ते ग्रहण केले. आणि इथूनच आपण हा मुवमेंट अजून टर्न करू, समोर वाढवू, नवीन पिढीला पुश करू आणि पुन्हा फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांना बोलणारे विद्यार्थी बनवा. इथे 2-4 लोकांना सुद्धा, मुलांना पण बोलू द्या, त्यांना पण माईक देत चला. ते आमची पिढी आहे, तेच बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरांचे आंदोलन नेणार आहेत. त्यांना फक्त नाचासाठी शिकवा नको की डान्स चांगला करतील, डान्सचे प्रोग्राम घ्या, पण 2 कार्यक्रम भाषणाचे बी ठेवा. कारण की आंदोलन कशाने चालेल? पार्लमेंटमध्ये बोलेल कोण, ग्रामपंचायतमध्ये बोलेल कोण, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये बोलेल कोण? बोलणारे पण आम्हाला तयार करायचे आहेत आणि तुम्ही नक्कीच बोलणारे तयार कराल असं मला वाटतो. इथेच थांबतो आणि पंचशील बौद्ध विहाराचा फार चांगला निर्माण केल्याबद्दल तुम्हाला सर्व बौद्ध उपासक उपासिकांना शुभेच्छा आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सुद्धा शुभेच्छा. जय भीम, जय भारत.